नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आपल्या 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस 61वा। तर आज आपण आदामा कंपनीच्या कस्टोडिया हे एका बुरशीनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत। तर हे एक प्रसिद्ध बुरशीनाशक आहे। याचा उपयोग प्रामुख्याने पिकावरील बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो। तसेच ह्यामध्ये आपल्याला ॲझोस्ट्रोबिन 11% आणि टेबुकोनोझोल 18.3% SC फॉर्म मध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात। तसेच हे एक बुरशीनाशक सिस्टमॅटिक आणि बोर्डो स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे। तरी आपण हे दोन घटक वनस्पतीवर कोणकोणत्या प्रकारे कार्य करतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात। तर ह्यामधील जो ॲझोस्ट्रोबिन घटक आहे हा बुरशीचे श्वसन थांबवून नवीन बुरशीची निर्मिती होऊ देत नाही। आणि दुसरा जो घटक आहे टेबुकोनोझोल तो बुरशीच्या पेशीमधील एरोग्रस्टल निर्मिती थांबवून बुरशीला नष्ट करण्याचे काम हा दुसरा घटक करतो। तसेच हे दोन घटक मिळून आपल्याला पिकांवर चांगल्या प्रकारचा उत्तम असा रिझल्ट आपल्याला हे बुरशीनाशक वापरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो। तसेच आपण हे बुरशीनाशक वापरल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या रोगापासून नियंत्रण भेटते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात। जसे की करपा असेल, ब्लास्ट असेल, शीत ब्लाइट असेल, तसेच पानावरील डाग, रस्ट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्राक्लोज, तसेच लिप स्पॉट इत्यादी रोगापासून आपल्याला नियंत्रण मिळते। आणि प्रमाणाचा विचार करता आपल्याला प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली एवढे प्रमाण आपण वापरू शकतो। आणि मार्केटमध्ये आपल्याला 100 ml, 250 ml आणि 500 ml आणि 1 लिटर एवढ्या साईज मध्ये हे बुरशीनाशक उपलब्ध आहे। किमतीचा विचार करता 100 ml चे उत्पादन हे आपल्याला 380 ते 400 रुपयापर्यंत आपल्याला भेटून जाईल। धन्यवाद।